चलो स्टार्ट करूयात. आज आपण टास्क करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल, ती एनर्जी, ब्रह्मांडातली ऊर्जा आहे ती फील कशी करायची बघा. तर हँड्स रब करायचं सर्वांनी. हँड्स रब करा. ओके, व्हेरी गुड. आता कप शेप मध्ये धरायचं आपल्या समोर. ठीक आहे, कप शेप मध्ये हळूहळू ते जवळ दूर करायचं आपल्याला. ओके, आणि कॉन्शियसली बघा तुम्हाला काय फील होते मध्ये. काय सेन्सेशन जाणवतात ते बघायचंय, त्याचं निरीक्षण करायचंय. सर्वांनी करायचंय. ओके, आता याचा एक बॉल तयार करायचा आपल्याला एनर्जीचा. गोलाकार फिरवायचा आहे. काय जाणवते हातामध्ये बघायचंय. रश्मी मॅडम थोडस स्लो. ओके, आपल्याला रेसला नाही जायचं कुठे, अगदी हळूहळू करा. येस, व्हेरी गुड. सर्कलमध्ये फिरवायचं. त्याचा एक एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे. काय फील होतंय बघा, निरीक्षण करा नीट. ठीक आहे, आता एक हात घ्या. आपल्या हाताभोवती एका फिरवा. कुठेही नाही, बॉडी पार्ट वरती काही हरकत नाहीये. फक्त बघा तुम्हाला काय फील होतंय. थोडस 1 मिनिट तिथे होल्ड करायचंय, हात ठेवायचा तसाच. ओके, काय जाणवते बघायचंय. ओके, तर अनम्यूट करून सांगायचंय. ओके, योगिता मॅडम म्हणतात मुंग्याल्यासारखं होतंय. ठीक आहे, आणखी. प्रत्येकाला वेगवेगळे एक्सपिरियन्स येणार आहेत बघा. नेक्स्ट कोण आहे. स्वतः अनम्यूट करून बोलायचंय, परमिशन दिलेली आहे. यस, वर्षा मॅडम बोला. यस, मंजिरी मॅडम म्हणतात व्हायब्रेट होतंय. ओके. वर्षा मॅडम, अनम्यूट करा तिथे. माईक वर आहे ना, तिथे क्लिक करा. येस, प्रणाली मॅडम म्हणतात मॅग्नेट सारखं फील होतंय. ओके. चलो बघा हा. तर प्रत्येकाला वेगवेगळे एक्सपिरियन्स येतात. काहींना तिथे थंड हवा लावते, थंड हवा लागते. काहींना गरम सेन्सेशन जाणवतात. ओके, काहींना व्हायब्रेट झाल्यासारखं वाटतंय आणि मॅग्नेटिक फील्ड आल्यासारखं वाटतं. तर हे काय, ही एनर्जीमुळे सगळं होतं. ही एनर्जी आहे. ओके, या एनर्जीवरतीच, या ऊर्जेवरतीच आपल्याला येणाऱ्या पुढचे 5 दिवस काम करायचंय. ठीक आहे, तर बघा हा. तर रेकी शिकण्याची गरज काय. आता आपण बघतो की आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत. ओके, मॅग्नेटिक फील्ड, रत्ना मॅडम. येस, बघा आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत. असं कोणी आहे का इथे बसलेलं की आम्हाला कुठलाच प्रॉब्लेम नाही आयुष्यात, अगदी छोटासा प्रॉब्लेम सुद्धा नाहीये, असं कोणी आहे का. मग हँड रेज करा. सगळ्यांना प्रॉब्लेम असतात ना, फक्त प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत. पण लहान मोठे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. तर मग हे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी सुद्धा रेकीची मदत आपल्याला होते. तर बघा वेगवेगळे प्रॉब्लेम कुठले असतात, जसं की हेल्थ प्रॉब्लेम असतात. देन त्याच्यानंतर मानसिक आजार असतात, मानसिक ताणतणाव, भावनिक अडथळे असतात. मग त्याच्यामधून काय होतं की व्यक्ती नैराश्यामध्ये जाते, डिप्रेशनमध्ये जाते. मग डिप्रेशनमधून पुन्हा आत्महत्येसारखे विचार, त्याच्यानंतर भीती, आत्मविश्वासाची कमतरता. देन आहे की फिनान्शियल प्रॉब्लेम असतात, की तुम्हाला लवकर जॉब मिळत नाहीये का, किंवा बिझनेस कुठे स्टक झालाय. कोणाला तरी पैसे दिलेत आणि ती व्यक्ती पैसे तुमचे रिटर्न देत नाहीये. बिझनेसमध्ये लॉस झालेला आहे, जॉब मिळत नाहीये, किंवा मिळालं तर प्रमोशन होत नाही, सॅलरी मिळत नाहीये, तो इन्कम आपल्या घरामध्ये सेव्हिंग्स राहत नाहीयेत. ठीक आहे,
मग नातेसंबंधांविषयी प्रॉब्लेम असतात, की आजकाल आपण बघतो प्रत्येक घरामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. नात्यांमध्ये, अगदी जवळच्या रक्ताच्या नात्यांमध्ये सुद्धा दुरावा निर्माण झालेला आहे. गैरसमज, वादविवाद निर्माण झालेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर करिअरमध्ये प्रॉब्लेम येतात, शिक्षणामध्ये प्रॉब्लेम येतात. तर अशा वेगवेगळ्या जे आयुष्यातले आपले पैलू आहेत त्याच्यामध्ये जे ब्लॉकेजेस, अडथळे निर्माण झालेत, ते सगळे दूर करण्यासाठी रेकी आपल्याला मदत करते. रेकीच्या मदतीने आपण स्वतःलाही हील करू शकतो, इतरांना सुद्धा हील करू शकतो, इतरांचे स्वतःचे प्रॉब्लेम आपले आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, एवढी पॉवर आपल्यामध्ये आहे. आता बघा, हा जसं मी फर्स्ट सेशनला सांगितलं होतं की रेकीची पॉवर आहे, ही एनर्जी जन्मताच आपल्या सगळ्यांमध्ये आहे. एक छोटंसं एक्झाम्पल सांगते. आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात बघा, ती कुठेतरी खेळताना पडतात, धडपडतात, लागतं. डेली होत असतं हे, हो की नाही? ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांना अनुभव असेल, किंवा आपण स्वतः घ्या, किचनमध्ये काम करताना कुठेतरी लागतं, कापतं, हो की नाही, खरचटतं, भाजतं. मग त्यावेळेला आपली जखम 1 ते 2 दिवसांमध्ये बरी होते की नाही? कशी होते? जिथे जखम झाली तिथे आधी खपली धरते, नंतर ती खपली पडते, तिथे नवीन स्किन तयार होते, नवीन त्वचा येते, हो ना? अगदी पूर्वीसारखी, जसं काही कोणाला वाटणार पण नाही की 4 दिवसापूर्वी इथे काही लागलं होतं, अशी स्किन आपली नवीन तयार होते. हे कशामुळे? कारण आपल्या स्वतःमध्ये ती हिलिंग पॉवर आहे, जन्मताच आहे. गॉड गिफ्ट आपल्याला देवाने दिले, निसर्गाने दिलेली एक दैवी देणगी आहे आपल्याला. ठीक आहे. मग विचार करा की तुमच्या नकळतपणे तुमची बॉडी स्वतःला हील करते. मग जाणीवपूर्वक जेव्हा इंटेन्शनली तुम्ही तिथं रेकीचं हिलिंग देता, फक्त शारीरिक त्रास असेल तरच म्हणत नाहीये, मानसिक, आध्यात्मिक, भावनिक, शारीरिक कुठल्याही लेवलला, बौद्धिक लेवलला जेव्हा तुम्ही तिथं जाणीवपूर्वक कॉन्शियसली तिथं रेकीचं हिलिंग देता, तेव्हा किती छान रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतील बघा, हो की नाही? तर मग आपलं 5 दिवसाचं हे सेशन आहे, त्याच्यामध्ये आपण सगळं रेकीला कॉल कसा करायचा, ती एनर्जी आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित कशी करायची, त्याच्यानंतर त्याचा उपयोग करून आपलं अन्न पाणी कसं चार्ज करायचं, लिटरली औषधं चार्ज करू शकतो, अफर्मेशन कसे तयार करायचे, हे सगळं आपण येणाऱ्या 5 दिवसांमध्ये शिकणार आहोत. आणि 6व्या दिवशी आपला शक्तिपात असणार आहे रेकीचा. शक्तिपात म्हणजेच काय? तर दीक्षाविधी, किंवा त्याला इंग्लिशमध्ये अट्युनमेंट म्हणतात. मग याच्यामध्ये काय केलं जातं बघा, की आपलं पूर्ण बॉडी आहे, शरीर आहे, हे 7 चक्रांवरती काम करतं. आपले 7 चक्र आपल्या शरीरातील सगळ्या अवयवांना, पार्ट्सना बॅलन्स करण्याचं काम करतात. ठीक आहे. मग शक्तिपातमध्ये काय केलं जातं? शक्तिपातमध्ये तुम्हाला दीक्षा दिली जाते, त्याच्या थ्रू तुमचे 7 चक्र हे ब्रह्मांडातील ऊर्जेशी कनेक्ट करून दिले जातात, आणि त्या माध्यमातून तुम्ही ही विद्या ग्रहण करू शकता. आणि त्याच्यानंतर स्वतःला, इतरांना तुम्ही हील करू शकता, या विद्येचा वापर करू शकता. तर अशा प्रकारे शक्तिपात विधी दिला जातो. लेवल 1चा जेव्हा शक्तिपात मिळतो, लेवल 1 मध्ये आल्यानंतर ही एनर्जी, रेकीची दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या बॉडीमध्ये 10% एनर्जीने काम करते. ओके. देन सेकंड लेवलला गेल्यानंतर काय होतं, की रेकीची ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये 50% एनर्जीने ती फ्लो होऊ लागते. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डिस्टन्स हिलिंग पण देऊ शकता लेवल 2 मध्ये. जसं की फॉर एक्झाम्पल, मी आता इथे बसली आहे पुण्यामध्ये, आणि माझा पेशंट कुठेतरी आहे, आउट ऑफ सिटी आहे किंवा आउट ऑफ कंट्री आहे, महाराष्ट्राच्या बाहेर असेल किंवा देशाच्या बाहेर असेल. इथे बसल्या जागी मी त्याला हील करू शकतो, हील करू शकते. त्याचे शारीरिक, मानसिक, भावनिक कुठल्याही लेवलचे प्रॉब्लेम असू देत, सगळे प्रॉब्लेम इथे बसल्या जागी आपण त्याला डिस्टन्स हिलिंग देऊन ते आपण दूर करू शकतो. एक मिनिट हा. मग लेवल 3-4 मध्ये गेल्यानंतर, ती अटेनमेंट मिळाल्यानंतर रेकीची दिव्य ऊर्जा आपल्या बॉडीमध्ये 100% ऊर्जेने ती फ्लो करू लागते. आपण रेकीचं एक माध्यम बनतो, एक चॅनल बनतो. ठीक आहे. आणि या माध्यमातून तुम्ही स्वतःला, इतरांना हिलिंग देऊ शकता, त्यांचे प्रॉब्लेम्स आपण दूर करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा शक्तिपात विधी होतो. सो 5 दिवस कंपल्सरी हे पूर्ण विश्वासाने अटेंड करा. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण, की एक आणखी महत्वाचा मुद्दा. बरेच जणांचे कॉल किंवा मेसेज येतात, किंवा डिरेक्टली सेशनमध्ये पण विचारतात, की मॅडम रेकी म्हणजे काय, ब्लॅक मॅजिक वगैरे आहे का, तंत्रमंत्र असं काही शिकवलं जातं का? तर हा पूर्णपणे गैरसमज आहे बघा. रेकीमध्ये ब्लॅक मॅजिक वगैरे काही नाहीये. रेकी ही काय आहे? उलट एक प्युअर सात्विक ऊर्जा आहे. ठीक आहे. प्युअर सात्विक ऊर्जा आहे. याच्यामध्ये ब्लॅक मॅजिक, तंत्रमंत्र असं काही नाहीये. उलट निगेटिव्ह एनर्जी पासून तुमचं प्रोटेक्शन करते ही विद्या. ठीक आहे. बघा, हा रेकीचा एक रूल आहे,
की ती फक्त चांगल्या गोष्टींसाठीच काम करते. प्युअर इंटेन्शन तुमचं असेल तरच तुम्हाला रिझल्ट मिळतात. नकारात्मक गोष्टींसाठी रेकी मुळात कामच करत नाही, तेव्हा तुम्हाला रिझल्टच मिळणार नाही. उलट ब्लॅक मॅजिक वगैरे असेल, निगेटिव्ह एनर्जीज याच्यापासून तुमचं प्रोटेक्शन करते, तुमच्या फॅमिलीचं प्रोटेक्शन करते. त्याचसोबत काय होतं की समजा आपण जरी एखाद्या विषयी निगेटिव्ह विचार जरी केला तरी काय होतं बघा, ब्रह्मांडाचा नियम काय आहे, आपण जसं पेरतो तसं उगवतं, हो की नाही? त्याचं वाईट करणं दूर, पण तुम्ही त्याचा विचार जरी केला तरी काय होतं, आधीच आपलं वाईट होतं. त्यामुळे आपण काय करायचं की रेकी या ऊर्जेचा वापर फक्त स्वतःसाठी आणि इतरांच्या भल्यासाठी, चांगल्यासाठीच करायचा. हा रेकीचा नियम आहे की जेव्हा तुम्ही स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी, चांगल्यासाठी, सकारात्मक गोष्टींसाठी वापरता तेव्हा 1001% तुम्हाला रिझल्ट मिळतात. सो चांगल्या गोष्टींसाठी याचा वापर करायचा आहे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघूया की 7 चक्र आपण बघणार आहोत. ग्रुपमध्ये इमेजेस सेंड केल्या होत्या, पाहिल्या सर्वांनी? 7 चक्राची नावं, कलर्स लक्षात आहेत सर्वांच्या? आपण मेडिटेशन सुद्धा करणार आहोत सेशनच्या शेवटी. ठीक आहे. तर बघा, हा 7 चक्र म्हणजे काय? तर बघा, आपल्या जन्मापासून, जसं मी आधी म्हटलं की रेकीची दिव्य ऊर्जा ही हिलिंग पॉवर आपल्या जन्मापासून आपल्यामध्ये असते, त्याचप्रमाणे हे 7 चक्र सुद्धा आपल्या जन्मापासून आपल्या सोबत असतात. आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा ही छोट्याशा कळीच्या स्वरूपात असतात. ओके. 7 चक्र दिसत नाहीत पण त्याची एनर्जी मात्र आपल्याला फील होते, ते व्हायब्रेशन्स फील होतात. ओके. ते असतात. आता बघा, आपल्या जन्मापासून ते आपल्या सोबत असतात, कळीच्या स्वरूपात असतात, पण जसजसे आपण मोठमोठे होतो तशाच पद्धतीने 7 चक्र सुद्धा काय होत जातात, विकसित होत जातात. आणि जर का या 7 चक्रांमध्ये काही बिघाड आला, काही अडथळे निर्माण झाले, तिथली एनर्जी इम्बॅलन्स झाली, असंतुलित झाली, तर मग आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. ठीक आहे. एक एक्झाम्पल देते. तुम्ही बघा, काही लोकांना तुम्ही पाहिलं असेल की त्यांना आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी इझिली मिळत जातात, फारसे काही कष्ट आणि स्ट्रगल त्यांच्या वाट्याला येत नाही, हो की नाही? असं का होतं? कारण जन्मापासून कुठेतरी त्यांचे 7 चक्र असतात ना, ते कुठेतरी बॅलन्स असतात छानपैकी. या उलट तुम्ही बघितलं असेल, काही लोक खूप मेहनत करतात, प्रचंड मेहनत करतात, रात्रंदिवस काम करतात, पण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना अडचणी येतात, अपयश येतं, त्यांना हवे तसे रिझल्ट मिळत नाही. काही लोकांना तुम्ही बोलताना ऐकलं असेल ना, मी खूप कष्ट करतो, प्रामाणिकपणे काम करतो, तरी मला रिझल्टच येत नाहीयेत, प्रत्येक गोष्टीमध्ये मी फेल होतो. येस और नो? तर हे कशामुळे होतं माहितीये? की त्यांचे 7 चक्र कुठेतरी ब्लॉक झालेले असतात, त्याच्यामध्ये अडथळे निर्माण झालेले असतात. ठीक आहे. आता आपण बघणारच आहोत, मी चार्ट लावणार आहे त्याच्यामध्ये की कुठल्या चक्रामुळे कुठला फायदा होतो तुमच्या शरीराला, किंवा कुठलं चक्र बिघडलं तर कुठले तुम्हाला नुकसान सोसावं लागतं. तर बघा, हा हे 7 चक्र सगळ्यांमध्ये आहेत आणि त्याला डेली बेसिसवरती आपल्याला चार्ज करणं, बॅलन्स करणं, त्या प्रत्येक चक्रामधली एनर्जी आपल्याला संतुलित करणं गरजेचं असतं, कंपल्सरी. का बघा? कारण या 7 चक्रांच्या ठिकाणची एनर्जी जर एक्सेस झाली, म्हणजेच तिथली एनर्जी वाढली, तरीही आपल्याला प्रॉब्लेम येतात. तरीही आपल्या आयुष्यात हे ब्लॉकेजेस, जसं मी मगाशी म्हटलं की मानसिक, शारीरिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक, अगदी कुठल्याही लेवलचे प्रॉब्लेम, हे सगळे याचं मूळ कुठे? आपल्या 7 चक्रांमध्ये. ओके. त्या 7 चक्रांमधली एनर्जी जर असंतुलित झाली तर हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला वाटायला येतात. मग बघा, हा मग त्यामुळेच ही एनर्जी त्या ठिकाणी एक्सेस झाली, म्हणजे एनर्जी वाढली त्या चक्रांमध्ये, तरीही आपल्याला प्रॉब्लेम येतात, तरीही वेगवेगळे अडचणी येतात आपल्या आयुष्यात. आणि इथली एनर्जी डाऊन झाली, म्हणजे या चक्रांच्या इथली एनर्जी असंतुलित झाली, एनर्जी कमी झाली, तरी सुद्धा आपल्याला हे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. म्हणूनच आपल्याला डेली बेसिसवर या 7 चक्रांना चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स करणं, त्यांना संतुलित करणं खूप खूप गरजेचं असतं. ठीक आहे. तर आपण बघूयात, मी चार्ट तर लावणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल सांगून ठेवते तुम्हाला, आपल्या बॉडीवरती बघायचं ते 7 चक्र कुठे आहे, आणि चक्र नेहमी खालून वरती काउंट करायचे बरं का, खालून वरती काउंट करतात. मग आपल्या शरीरातलं पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, कलर आहे रेड. ते चक्र कुठे आहे? आपल्या माकड हाडाजवळ. मी आता पुढून सांगते, पण जेव्हा आपण मेडिटेशन थोड्या वेळाने करणार आहोत तेव्हा हे 7ही चक्र आपल्याला आपल्या पाठीच्या कण्यामध्ये व्हिज्युअलाइज करायचे, तिथं कल्पना करायची आहे. ओके. जशा पद्धतीने मी तुम्हाला सूचना देईल त्या पद्धतीने आपल्या पाठीच्या मणक्यामध्ये त्या स्पॉटला हे चक्र आपल्याला इमॅजिन करायचे, कल्पना करायची. ठीक आहे. तर फर्स्ट चक्र आहे मूलाधार चक्र, आपल्या माकड हाडाजवळ, जमिनीवर बसल्यावर जिथे आपली बॉडी स्पर्श करते जमिनीला तिथे. देन दुसरं चक्र आहे स्वादिष्ठान चक्र, आपल्या नाभीच्या 4 बोट खाली बघायचे, स्वादिष्ठान चक्र, येलो कलरचं, सॅक्रल चक्र म्हणतात इंग्लिशमध्ये. ठीक आहे. नाभीच्या 4 बोट वरती तिसरं चक्र.
मणिपूर चक्र कलर आहे येलो, पिवळा. ओके. त्याच्यानंतर आपल्या हृदयाच्या मध्यभागी अनाहत चक्र, हार्ट चक्र म्हणतात, त्याचा कलर आहे ग्रीन. त्याच्यानंतर आपल्या घशामध्ये गळ्याजवळ विशुद्धी नावाचे चक्र आहे, त्याला इंग्लिशमध्ये थ्रोट चक्र म्हणतात, कलर आहे स्काय ब्ल्यू. त्याच्यानंतर सेकंड लास्ट आपलं आज्ञा चक्र, म्हणजे जिथे आपण दोन भुयांच्या मधला जो पॉइंट आहे तिथं आहे आज्ञा चक्र, थर्ड आय चक्र म्हणतात इंग्लिशमध्ये, कलर आहे डार्क ब्ल्यू, गडद निळा, अगदी पेनाची शाई असते ना आपल्या, त्या शाईसारखा कलर. देन सगळ्यात महत्वाचं आपल्या वरती, सर्वात शरीराच्या डोक्याच्या सगळ्यात वरच्या भागात असणार, जिथे लहान मुलांची टाळू असते ना, तिथं आहे सहस्त्रार चक्र, इंग्लिशमध्ये क्राऊन चक्र म्हणतात, कलर आहे पर्पल, जांभळा. ठीक आहे. ओके. तर आता मी चार्ट लावणार आहे, नोटपॅड आणि पेन सोबत ठेवायचं आहे, जिथे जिथे तुम्हाला वाटतंय महत्वाचं आहे ते नोट करून घ्या. हा चार्ट बघत असतानाच तुम्हाला समजत जाईल स्वतःला की आपल्या आयुष्यात कुठले प्रॉब्लेम आहेत, मग आपलं कुठलं चक्र बॅलन्स आहे, कुठलं चक्र असंतुलित झालंय, कुठल्या चक्रावरती आपल्याला जास्त फोकस करण्याची, त्याचं मेडिटेशन करण्याची गरज आहे, हे सगळं आपोआप तुम्हाला समजत जाईल. ठीक आहे. एक सेकंड, मी चार्ट लावते तो. दिसतं सर्वांना इमेज? येस. आता बघा हा, आपल्या शरीरातलं सगळ्यात पहिलं चक्र आहे, ते चक्र आहे मूलाधार चक्र, रेड कलर. ओके. आता हे काय आहे, ह्या चक्रामुळे आपल्या शरीरामध्ये एनर्जी येते, रेड कलरचं मूलाधार चक्र, रूट चक्र म्हणतात, याला एनर्जीचं केंद्र सुद्धा म्हणतात. आता हे चक्र जर बॅलन्स असेल तर काय होतं, आपण स्वस्थ असतो, हेल्दी असतो, लाईफमध्ये बॅलन्स खूप छान असतो आपल्या. पण हे जर चक्र इनबॅलन्स झालं तर काय होतं, आपल्या जीवनात स्थिरता राहत नाही, जीवन अस्थिर होतं, भीती, डिप्रेशन, कॉन्स्टिपेशन याच्यासारखे प्रॉब्लेम आपल्याला निर्माण होतात. आता आणखीन महत्वाचं बघा, हे जे रूट चक्र आहे ते कशाशी संबंधित आहे, आपल्या आयुष्यात येणारा पैसा, तो या रूट चक्राशी संबंधित रिलेटेड असतो. बघा हा, की ज्या लोकांच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह खूप कमी आहे, पैशाची सतत चणचण भासते, किंवा लोन आहे अति प्रमाणात, किंवा पैसे येणारे घरामध्ये पुरतच नाहीयेत, कुठलेही सेव्हिंग राहत नाहीये, मग ज्या लोकांच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह कमी आहे, पैशाचे ब्लॉकेजेस, अडथळे आहेत, तर त्यांचं रूट चक्र हे इम्बॅलन्स झालेलं असतं. ठीक आहे, असंतुलित झालेलं असतं. मग त्यामुळं आपल्याला आपल्या रूट चक्रावरती काम करणं खूप गरजेचं असतं. डेली त्याचं ऍटलिस्ट 5 ते 10 मिनिट तुम्ही मूलाधार चक्राचं मेडिटेशन करून बघा. विदिन 7 डेज, 7 दिवसामध्ये तुम्हाला चमत्कारिकरित्या बदल दिसेल. ठीक आहे. पैशाचा प्रवाह सुद्धा सुरळीत होतो. मग ज्या लोकांच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह खूप छान असतो ना, आयुष्यात सतत पैशाचा प्रवाह असतो, किंवा कुठेच त्यांना पैशाच्या अडचणी भासत नाहीत, तर त्यांचं मूलाधार चक्र छान ऍक्टिव्ह असतं, संतुलित असतं ते. ठीक आहे. आता पुढे बघूयात. नेक्स्ट आहे स्वादिष्ठान चक्र, सॅक्रल चक्र म्हणतात इंग्लिशमध्ये, कलर आहे ऑरेंज. ओके. आता बघा हा, हे जर चक्र बॅलन्स असेल तर भावना अतिशय चांगल्या असतात, इमोशन्स चांगले असतात, आत्मविश्वास प्रचंड असतो अशा व्यक्तींमध्ये, क्रिएटिव्ह पर्सनॅलिटी असते त्यांची. पण हे जर स्वादिष्ठान चक्र अस्थिर झालं तर काय प्रॉब्लेम होतात, की आपलं जीवन पूर्ण आयुष्य अस्थिर होऊन जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वादिष्ठान चक्राचं आणखी एक महत्वाचं म्हणजे बघा हा, की लेडीजना जे प्रॉब्लेम असतात ना आपले, एक सेकंड, लेडीजना मुख्य करून जे गर्भपिशवीचे प्रॉब्लेम असतात बघा, गर्भपिशवी संबंधी आजार असतात, प्रेग्नेन्सी राहत नाही, प्रेग्नेन्सी राहायला डिले होतो, किंवा प्रेग्नेन्सी राहिली तरी सतत अबॉर्शन होतंय, मूत्राशयाचे मूत्रदोष वगैरे असतील, तर असे सगळे जे प्रॉब्लेम असतात ना, ते पर्टिक्युलर तुमचं स्वादिष्ठान चक्र अस्थिर झालंय, इम्बॅलन्स झालंय, तिथली एनर्जी कमी झाली, ती असंतुलित झाल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात. मग त्याच्यामुळे आपल्याला डेली बेसिसवर, जास्त करून मी लेडीजना सांगेन की ऍटलिस्ट तुम्ही 10 मिनिटं तरी डेली स्वादिष्ठान चक्राचं मेडिटेशन करणं गरजेचं आहे. त्याला हील करणं, चार्ज करणं खूप गरजेचं आहे. मेडिटेशन आपण घेणार आहोत
आणि तसंच ती लिंक सुद्धा ग्रुपवर शेअर केली जाईल, ते पाहून तुम्ही डेली घरामध्ये ते प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. आता पुढे जाऊयात आपण. तिसरं आहे ओके मणिपूर चक्र, येलो कलरचं. ठीक आहे. आता बघा हा, याला सोलर प्लेक्सेस म्हणतात इंग्लिशमध्ये. मणिपूर चक्र जर तुमचं बॅलन्स असेल हे येलो कलरचं, तर काय होतं, कॉन्फिडन्स अशा व्यक्तींमध्ये खूप छान असतो. त्यांचे गोल्स ठरलेले असतात आणि त्यांच्या आयुष्यात गोल्स पूर्ण करण्यासाठी अतिशय मेहनत करतात, खूप प्रयत्न करतात. अशा व्यक्ती हार्डवर्क करतात, समोरच्याचा आदर ठेवतात. तसंच त्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता असते. ज्या व्यक्तींमध्ये नेतृत्व क्षमता आहे, त्यांना इतर लोकांना लीड करायला आवडतं, नेतृत्व करायला आवडतं, तर त्यांचं मणिपूर चक्र छान बॅलन्स असतं. पण मणिपूर चक्र जर इम्बॅलन्स झालं तर काय होतं, आपल्या आयुष्यात स्थिरता येत नाही बघा. पोटाचे आजार निर्माण होतात. त्याच्यानंतर स्किन रिलेटेड जे इश्यू असतात, त्वचेचे आजार निर्माण होतात, पोटाचे आजार होतात, इन्फेक्शन होतं. आणि म्हणून हे चक्र मणिपूर चक्र आपल्याला दररोज हील करणं, ते बॅलन्स करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा वरती ग्रीन कलरचं आहे अनाहत चक्र. ठीक आहे. इंग्लिशमध्ये म्हणतात हार्ट चक्र. आता हे ग्रीन कलरचं आहे. आता हे अनाथ चक्र हे भावना, प्रेम यांचं केंद्र आहे. तुमच्या भावना आणि प्रेम यांना दर्शवतं. ठीक आहे. आणि काय दर्शवतं, तर रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंध दाखवतं, नातेसंबंधांना कंट्रोल करतं हे चक्र. इतरांशी अशा व्यक्तींचं, ज्या व्यक्तींचं हे चक्र छान बॅलन्स आहे ना, त्यांचे इतरांशी, फॅमिलीशी, फ्रेंड सर्कल असेल किंवा समाजासोबत संबंध खूप छान असतात, सलोख्याचे असतात. पण हेच चक्र जर बिघडलं, अनाहत चक्रामध्ये जर बिघाड निर्माण झाला, असंतुलित झाली ऊर्जा, तर काय होतं, अशा व्यक्तींमधून प्रेमाची भावना निघून जाते, त्यांचे नातेसंबंध खराब होतात. आणि आजार कुठले होतात, तर हृदयाशी संबंधित जे आजार असतात, जसं की अस्थमा, दमा, हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल, असे अनेक आजार निर्माण होतात. ठीक आहे. आता नंतर वरती आहे विशुद्धी चक्र आपल्या गळ्यामध्ये. ओके, त्याचा कलर आहे स्काय ब्ल्यू. इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला थ्रोट चक्र. तर ज्यांचं हे विशुद्धी चक्र बॅलन्स आहे, तर अशा व्यक्तींचं कम्युनिकेशन खूप छान असतं, त्यांना इतरांशी बोलायला आवडतं. इतर लोक सुद्धा ना या व्यक्तींच्या बोलण्याच्या प्रेमात पडतात. आणि बहुधा तुम्ही बघितलं असेल बघा, की पॉलिटिक्समध्ये काम करणारी लोक असतात, नेते मंडळी वगैरे, त्यांचं विशुद्धी चक्र खूप छान ऍक्टिव्ह असतं. ओके. त्याच्यानंतर हे जर विशुद्धी चक्र इम्बॅलन्स झालं तर काय होतं, तर अशा व्यक्ती अबोल असतात, कमी बोलतात, त्यांच्या भावभावना ते व्यक्त करू शकत नाहीत, त्यांच्या भावना ते कोणाशी शेअर करू शकत नाहीत. आणि त्यामुळे काय होतं माहितीये, तर आजार निर्माण होतात वेगवेगळे. एक मिनिट. परवाच्या सेशनमध्ये मी सांगितलं होतं की कुठलाही आजार डिरेक्टली आपल्या शरीरावर होत नाही, तो पहिला कुठे होतो, आपल्या मनामध्ये तयार होतो. तर बघा, तुमचं विशुद्धी चक्र जर ब्लॉक झालं तर काय होतं, की तुम्हाला थायरॉइड सारखे आजार निर्माण होतात. का? कारण तिथले इमोशन सगळे सप्रेस झालेत, सगळ्या भावना दबल्या गेल्यात, तुम्ही त्या बाहेर काढत नाही आहात, रिलीज होत नाहीये. त्याच्यामुळे तिथे स्टक झाले आणि त्या त्या चक्राशी रिलेटेड तो तो आजार आपल्या शरीरामध्ये निर्माण होतो. मग ज्यांना कोणाला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे किंवा होऊ नये असं वाटतंय, तर डेली बेसिसवर विशुद्धी चक्राचं तुम्ही मेडिटेशन करा 10 मिनिट. त्याच्यानंतर थायरॉइडसाठी काय करायचंय, तर पहिल्यांदा तर काय आपल्याला करायचंय, की तुमच्या आयुष्यामध्ये एकतरी व्यक्ती अशी हवी आहे, की ज्याच्याशी तुम्ही, ज्या व्यक्तीसोबत तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करू शकता. मग ती आई असेल, बहीण असेल, मैत्रीण असेल, कोणी असेल, पण एक व्यक्ती अशी हवी. आणि समजा अशी व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये एकही व्यक्ती नाही की तिथे तुम्ही तुमच्या भावभावना व्यक्त करू शकाल, की कोणी जज नाही करणार तुम्हाला. असं कोणी नसेल तर एक डायरी मेंटेन करा छोटीशी, त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या भावभावना तुम्ही व्यक्त करा, लिहून ठेवा. आणखी महत्वाचं की ती डायरी कोणी वाचणार नाही अशा ठिकाणी ठेवा, ती तुमची पर्सनल डायरी असेल. ठीक आहे. चलो पुढे जाऊयात. आता बघा हा, त्याच्यानंतर आहे आज्ञाचक्र. दोन्ही भुयांच्या मध्ये जो पॉइंट आहे, जिथे आपण टिकली लावतो, तिथे आहे आज्ञाचक्र. यालाच थर्ड आय चक्र असे इंग्लिशमध्ये म्हणतात. तर बघा, हे जर चक्र बॅलन्स असेल, तिथली ऊर्जा संतुलित असेल, तर काय होतं, की इंट्युशन पॉवर अशा लोकांची खूप छान असते आणि खूप स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्ती असतात. भविष्यात घडणाऱ्या घटना या लोकांना आधीच समजतात. वेगवेगळे सायन्स त्यांना युनिव्हर्समधून कळतात, ते ते सिग्नल मिळतात त्यांना भविष्यात स्वतःच्याही आयुष्यामध्ये असू देत किंवा मग त्यांचे फॅमिली मेंबर्स, जवळचे लोक, त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना या व्यक्तींना अगदी सहज कळतात, आधीच कळतात. ठीक आहे. अशा व्यक्ती स्वतःच्या इंट्युशनवर डिसिजन घेतात. भविष्यात घडणाऱ्या घटना त्यांना आधीच कळतात, त्यामुळे त्याच्यावर उपाययोजना सुद्धा ते करू शकतात.
देन इम्बॅलन्स झाला. तुमचं थर्ड आय इथली एनर्जी, आज्ञाचक्रामधली एनर्जी जर असंतुलित झाली तर अशा व्यक्ती वास्तवापासून दूर जाऊ लागतात. खरं काय खोटं काय हे जाणून न घेता ते काल्पनिक जगात वावरतात बघा. डिटॅच होतात, लोकांपासून कनेक्शन त्यांचं तुटतं. ठीक आहे. त्याच पद्धतीनं त्यांचं इंट्युशन पॉवर सुद्धा कमी होते, इंट्युशनचा अभाव निर्माण होतो. आता त्याच्यानंतर सगळ्यात वरती आणि सगळ्यात महत्वाचं चक्र आहे सहस्त्रार चक्र, डोक्याच्या सर्वात वरच्या भागात. इंग्लिशमध्ये म्हणतात क्राऊन चक्र, कलर आहे पर्पल जांभळा. ओके. आता बघा हा, हे चक्र जर बॅलन्स छान संतुलित असेल तर अशा व्यक्तींची आध्यात्मिक प्रगती खूप छान होते, क्लॅरिटी वाढते, इंट्युशन पॉवर तर छान असते त्यांची, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास प्रचंड असतो. त्याचबरोबर त्यांना आयुष्यात क्लॅरिटी येते की नक्की त्यांना काय करायचं आयुष्यामध्ये. ओके. त्यांचे निर्णय खूप छान असतात, निर्णय क्षमता चांगली असते, योग्य डिसिजन घेतात. देन हे जर सहस्त्रार चक्र तरी खुंटते, अशी व्यक्ती अध्यात्मापासून दूर जाऊ लागते. मग झोप न येणं, टेन्शनमध्ये, चिंता, काळजी, ताणतणाव, आयुष्यामध्ये गोल ठरलेले नसतात, प्रत्येक कामामध्ये यांच्या अडचणी येतात आणि अशा व्यक्ती डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतात. तर हे सगळं कशामुळे होतं, आपले चक्र बॅलन्स असतील तर आपल्याला फायदे सुद्धा होतात, पण ते असंतुलित झाले, इम्बॅलन्स झाले तर आपल्या आयुष्यात वेगवेगळे प्रॉब्लेम सुद्धा निर्माण होतात. मग त्यामुळे काय करायला लागणार आहे, आपल्याला डेली बेसिसवर याला चार्ज ऍक्टिवेट बॅलन्स करणं गरजेचं आहे, याचं मेडिटेशन करायचं आहे, या चक्रांना दररोज हील करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि बघाल तुम्ही, एक मिनिट, ऍटलिस्ट 7 दिवस तुम्ही हे करून बघा. 7 डेजमध्ये एवढे मिरॅक्युलस रिझल्ट तुम्हाला मिळतील. हळूहळू सगळे ब्लॉकेजेस, सगळ्या अडचणी तुमच्या आयुष्यातल्या आपोआप निघून जायला लागतील, रिलीज व्हायला लागतील. त्याच्यामुळे सुरुवातीला 7 दिवस कंटिन्यू करा, पण मी प्रेफर करेन तुम्हाला 21 डेज, 21 दिवस कंटिन्यू तुम्ही सेवन चक्राचं मेडिटेशन करून बघा. हार्डली जास्त वेळ लागत नाही, हार्डली 15 ते 20 मिनिटं लागतात. डेली करायचे आणि मग रिझल्ट्स बघा, खूप छान जादुई रिझल्ट्स मिळतात. ओके. हळूहळू सगळेच प्रॉब्लेम, मग ते फिजिकल लेवलला असू देत, मेंटल लेवलचे असू देत किंवा स्पिरिच्युअल लेवलचे कुठलेही प्रॉब्लेम असू देत, ते सगळे हळूहळू रिलीज व्हायला सुरुवात होते. 21 डेजचा नियम बनवायचा. ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला रोज डेली बेसिसवर हे चक्र आपले बॅलन्स करायचं, त्याचं मेडिटेशन करायचं आहे. ओके. आत्ता आपण एक मेडिटेशन करणार आहोत. सर्वांनी काय करायचंय, आपल्याला एक दिवा लागणार आहे, दिवा लावा. दिवा नसेल तर कॅन्डल लावा. एक अगरबत्ती लावायची, थोडंसं पाणी सोबत ठेवायचंय. आत्ता या गोष्टी इझिली तुम्हाला अवेलेबल असतील, कारण बरेच जण मी बघते की ट्रॅव्हलिंगमध्ये पण आहेत. इझिली अवेलेबल होत असेल तर करा, काही प्रॉब्लेम नाहीये. रेकॉर्डिंग ग्रुपमध्ये दिलं जाईल, तुम्ही नंतर घरी सेशन हे करू शकता. ठीक आहे. हे मेडिटेशन नंतर करा. आणि केव्हा करायचं मेडिटेशन, काही याला बंधनं नाहीये, कुठली रिस्ट्रिक्शन्स नाहीये, पण मी प्रेफर करेन मोस्टली जर सकाळ सकाळी उठल्यानंतर केलं तर खूप छान, वेल अँड गुड. ओके. खूप छान रिझल्ट तुम्हाला मिळतील सकाळच्या वेळेत केलं तर, कारण सकाळी आपली पाटी कोरी असते. ओके. तेव्हा जे काही तुम्ही त्या पाटीवरती लिहाल ते सगळं लवकर अट्रॅक्ट होतं तुमच्याकडे. म्हणून जेव्हा मेडिटेशन किंवा कुठलेही रिच्युअल असू दे, दैवी साधना असू दे, टेक्निक असू देत, जप मंत्र तंत्र तुम्ही काही करता, ते सगळं सकाळच्या वेळेत पहाटे करायचं, खूप छान रिझल्ट मिळतात. ओके. सो पटकन जायचंय, दिवा लावायचंय.
ओके. चलो, आले सगळे जागेवरती. आता अशा ठिकाणी बसा ना जिथं कोणी डिस्टर्ब करणार नाही. दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची. आणि सगळ्यात महत्वाचं, पाणी पिऊन घ्या. अर्धा ग्लास पाणी पिऊन घ्या. ओके. शांत ठिकाणी बसा. व्हिडिओ ऑन करायचे. ओके. प्रत्येकाची नावं नाही घेणार आहे खाली. तृप्ती मॅम, स्वाती मॅम, सुरेखा मॅडम, स्मिता मॅडम. ओके. कोण आहे? वीर कुमार पाटील सर, सीमा मॅडम, साक्षी मॅडम, प्रतीक्षा मॅम, मंजिरी मॅम. ओके. अरुणा ननावरे, अमृता मॅडम, आर्णवी. व्हिडिओ ऑन का करायचं माहितीये? कारण माझी एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि आपल्या सगळ्यांची एनर्जी एकमेकांना मिळणार आहे. सो ज्यांचे व्हिडिओ ऑफ असतील त्यांचा काही फायदाच नाहीये मग मेडिटेशन करून. ओके. मग क्लासमध्ये असून नसल्यासारखं होईल. सो तुमचा सर्वस्वी फायदा आहे, म्हणून तुमच्या फायद्यासाठी सांगते, व्हिडिओ ऑन ठेवायचा. ओके. व्हेरी गुड. येस योगिता मॅम, काही बोलायचंय का? आपण प्रश्नोत्तरी नंतर घेऊयात. आधी आपण काय करूयात की आपलं मेडिटेशन कम्प्लीट करूयात. ठीक आहे. मी परमिशन सगळ्यांची काढून घेतेय. मॅडम काही प्रॉब्लेम नाहीये, बाहेर असेल तर तुम्ही रेकॉर्डिंग बघून नंतर करा. ओके. चलो, डोळे बंद करायचेत. डोळे बंद करायचेत हळूहळू. नमस्कारच्या पोझिशनमध्ये बसू शकता किंवा गुडघ्यावरती वरच्या दिशेने हात करून असे तळहात बसू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये, कसेही. ठीक आहे. आता पहिले तर डोकं अगदी शांत ठेवायचं, रिलॅक्स बसायचं. सगळे डोक्यामधून विचार काढून टाकायचे बाजूला. झिरो थॉट्स असले पाहिजेत. ठीक आहे. डोळे बंद करायचे हळूहळू. डीप ब्रिदिंग करायचंय. हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तो काही सेकंड्स होल्ड करायचा आहे. रोखून धरा. त्याच्यानंतर हळूहळू तो दीर्घ श्वास आपल्याला सोडून द्यायचा आहे. डीप ब्रिदिंग करायचं सर्वांनी. आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचंय. आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचंय. श्वासांचे बारकाईने निरीक्षण करा. श्वासांचे बारकाईने निरीक्षण करायचे. प्रत्येक श्वासाबरोबर आपला फोकस वाढवायचा आहे. प्रत्येक श्वासाबरोबर आपला फोकस वाढवायचा आहे. विचारांना काही वेळ दूर लोटायचे आहे. विचारांना काही वेळ दूर लोटायचे आहे. तुमच्या कल्पनाशक्तीने तुमच्या सभोवती एक एनर्जी सर्कल तयार करायचं आहे. तुमच्या कल्पनाशक्तीने तुमच्या सभोवती एक एनर्जी सर्कल तयार करायचं आहे. हे एनर्जीचं सर्कल तुम्हाला फोकस करण्यासाठी मदत करेल. एक व्हाईट कलरचं एनर्जीचं सर्कल आपल्या सभोवती व्हिज्युअलाइज करायचंय. ते तयार करायचंय. डीप ब्रिदिंग करायचंय. हे एनर्जी सर्कल तुम्हाला फोकस करायला मदत करेल. आता मी 1 ते 10 काउंट करणार आहे. 1 ते 10 काउंट करणार आहे. जेव्हा मी 1 पर्यंत येणार तेव्हा तुमचा फोकस जास्त क्लिअर असणार. जेव्हा मी 1 पर्यंत येणार
तेव्हा तुमचा फोकस आणखी क्लिअर असणार आहे. मी 1 पर्यंत पोहोचल्यानंतर तुमचं संपूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजाकडे असू द्यात. मी 1 पर्यंत पोहोचल्यानंतर तुमचं संपूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजाकडे असू द्यात. 10, 10, 9, 8, 7, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. तुमचं पूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजावर असू देत. तुमचं पूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजावर असू देत. आपल्या शरीरामध्ये अनेक चक्र कार्य करत आहेत. आपल्या शरीरामध्ये अनेक चक्र कार्य करत आहेत. त्यातील आपण 7 चक्रांची आज ओळख करून घेणार आहोत. त्यातील प्रमुख 7 चक्रांची आज आपण ओळख करून घेणार आहोत. या सगळ्या चक्रांमध्ये ही 7 चक्र खूप महत्वाची आहेत. या सगळ्या चक्रांमध्ये ही 7 चक्र खूप महत्वाची आहेत. आणि प्रत्येक चक्राकडे शरीरातील ठराविक कार्य दिलेली आहेत. प्रत्येक चक्राकडे शरीरातील ठराविक कार्य दिलेली आहेत. शरीरासोबतच मानसिक स्वास्थ्याची कार्य या चक्रांवर सोपवली आहेत. शरीरासोबतच मानसिक स्वास्थ्यांची कार्य सुद्धा या चक्रांवरती सोपवलेली आहेत. आज आपण या मेडिटेशनद्वारे या चक्रांना बॅलन्स संतुलित करणार आहोत. या मेडिटेशनद्वारे या चक्रांना आज आपण बॅलन्स आणि संतुलित करणार आहोत. सगळ्यात पहिले चक्र मूलाधार चक्र. जमिनीवर बसल्यानंतर आपल्या शरीराचा जो भाग जमिनीला स्पर्श करतो माकड हाडाजवळ, तिथे आहे मूलाधार चक्र. याचा रंग आहे लाल. तुम्हाला तिथे एक लाल कलरचं एनर्जीचं वर्तुळ कल्पना करायची आहे. तुम्हाला तिथे एक एनर्जी चक्राप्रमाणे फिरताना इमॅजिन करायची आहे. तुम्ही एकाग्र होऊन त्या पॉइंटला लक्ष दिले तर ती एनर्जी तुम्हाला तिथे फिरताना जाणवेल. तुम्ही एकाग्र होऊन तिथे लक्ष दिले तर ती एनर्जी तिथे फिरताना आपल्याला जाणवते. या चक्राला 4 पाकळ्या आहेत. या चक्राला 4 पाकळ्या आहेत. बॉडीमध्ये काही सेन्सेशन जाणवले तर इट्स ओके. काही सेन्सेशन जाणवले तर ओके. ती एनर्जी फील करायची आहे, ते व्हायब्रेशन्स फील करायचे. मूलाधार चक्रामध्ये ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स फील करायचे. आता तुमचं लक्ष मूलाधार चक्रावरून थोडंसं वरच्या भागावर आणायचंय. तुमचं संपूर्ण लक्ष मूलाधार चक्रावरून थोडंसं वरच्या भागावर आणायचंय. बेंबीपासून 4 बोटं खाली असणाऱ्या भागावरती लक्ष केंद्रित करा. आपल्या नाभीपासून 4 बोटं खाली असणाऱ्या भागावरती लक्ष केंद्रित करा. पोटाचा खालचा भाग आणि इथे आहे स्वादिष्ठान चक्र. नारंगी कलरचे एक चक्र तिथे फिरताना आपल्याला बघायचंय.
आणि या चक्राला 6 पाकळ्या आहेत. 6 पाकळ्या असणारं नारंगी कलरचं एक चक्र तिथे फिरताना बघायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय. संपूर्ण लक्ष स्वादिष्ठान चक्रावरती असू देत. संपूर्ण लक्ष स्वादिष्ठान चक्रावरती असू देत. पाठीच्या कण्याच्या शेवटच्या टोकापासून थोडंसं वर ऑरेंज कलरची एक एनर्जी आहे. ती वर्तुळात फिरताना तुम्हाला दिसत आहे. ती एनर्जी फील करायची आहे. ते व्हायब्रेशन्स फील करायचे आहेत. ती एनर्जी व्हायब्रेशन्स फील करायचे आहेत. आता नाभीपासून 4 बोटं वरती तिथे आहे मणिपूर चक्र. नाभीपासून 4 बोटं वरती तिथे आहे मणिपूर चक्र. येलो कलरचं हे चक्र आहे. येलो कलरचं हे चक्र आहे. प्रत्येक वेळी श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. या चक्राला 10 पाकळ्या आहेत. प्रत्येक वेळी श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. या चक्राला 10 पाकळ्या आहेत. संपूर्ण लक्ष मणिपूर चक्रावरती फोकस करा. आता आपले लक्ष आणखी वरती आणायचे आहे. आपल्या छातीच्या मधोमध हिरव्या रंगाचे चक्र आहे. या चक्राचे नाव आहे अनाहत. हे चक्र वर्तुळाकारामध्ये फिरताना बघायचे, कल्पना करायचे. हृदयाच्या बरोबर मध्यभागी ग्रीन कलरचे, हिरव्या कलरचे अनाहत चक्र आपल्याला फिरताना बघायचंय. त्याची कल्पना करायची आहे. हे चक्र वर्तुळाकारामध्ये फिरत आहे अशी कल्पना करायची आहे. या चक्राला 12 पाकळ्या आहेत. या चक्राला 12 पाकळ्या आहेत. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. या चक्राची एनर्जी फील करायची आहे. त्याचे व्हायब्रेशन्स फील करायचे आहेत. आता आपले संपूर्ण लक्ष गळ्याजवळ न्यायचे आणखी वरती. आपल्या घशामध्ये विशुद्धी नावाचे चक्र आहे, थ्रोट चक्र, ज्याचा रंग आहे आकाशी. आणि या चक्राला 16 पाकळ्या आहेत. गळ्यामध्ये विशुद्धी नावाचं चक्र आहे. याचा रंग आहे आकाशी. या चक्राला 16 पाकळ्या आहेत. संपूर्ण लक्ष घशावरती केंद्रित करायचंय. तिथे आकाशी रंगाचे एक चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघायचंय. आकाशी रंगाचे एक चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघायचंय. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. या चक्राची एनर्जी फील करायची आहे.
ते व्हायब्रेशन्स फील करायचे, कॉन्शियसली बघायचे आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस होतात. आता आणखी वरती फोकस करायचंय, दोन्ही भुयांच्या मध्ये जो पॉइंट आहे तिथे लक्ष न्यायचंय. दोन्ही भुयांच्या मध्ये जो पॉइंट आहे तिथे लक्ष न्यायचंय. आज्ञाचक्र, आणि या चक्राला दोन पाकळ्या आहेत. थर्ड आय चक्र, या चक्राला दोन पाकळ्या आहेत. रंग आहे गडद निळा. डार्क ब्ल्यू कलरचं एक चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघायचंय. दोन्ही भुयांच्या मध्ये गडद निळ्या कलरचं एक चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघायचंय, कल्पना करायची आहे. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. आपल्या डोळ्यांचे मसल्स हलताना जाणवतील. डोळ्यांचे मसल्स हलताना जाणवतील. संपूर्ण लक्ष थर्ड आय वरती केंद्रित करायचंय. आता तुमचे संपूर्ण लक्ष डोक्यावरती न्यायचे, जिथे लहान मुलांना टाळू असते. डोक्यात सर्वात वरचा भाग, डोक्याचा सर्वात वरचा भाग, तिथे लक्ष केंद्रित करायचंय. तिथे आहे सहस्त्रार चक्र, त्याला 1000 पाकळ्या आहेत. आणि या चक्राचा रंग आहे जांभळा, पर्पल कलर. जांभळ्या रंगाचं 1000 पाकळ्यांचं फूल असलेलं चक्र बरोबर तुमच्या डोक्यावरती फिरत आहे. जांभळ्या रंगाचं 1000 पाकळ्यांचं एक फूल बरोबर तुमच्या डोक्यावरती फिरत आहे, अशी कल्पना करायची आहे. या चक्रामधूनच आपल्याला ब्रह्मांडाची ऊर्जा मिळत असते. या चक्रामधूनच आपल्याला ब्रह्मांडाची ऊर्जा मिळत असते. संपूर्ण लक्ष फक्त आपल्या क्राउन चक्रावर, सहस्त्रार चक्रावरती केंद्रित करा. संपूर्ण लक्ष फक्त आपल्या क्राउन चक्रावरती केंद्रित करायचंय. ती एनर्जी फील करायची, ते व्हायब्रेशन्स फील करा. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स फील करायचे. आता आपले संपूर्ण लक्ष पुन्हा एकदा सर्व चक्रांवरती लाईनने केंद्रित करा. जिथून आपण सुरुवात केली होती, मूलाधार चक्र, तिथून संपूर्ण लक्ष तुमचं मूलाधार चक्रापासून ओळीने सहस्त्रार चक्रावरती केंद्रित करा. त्या त्या पॉइंटला ते चक्र आपल्याला दिसेल. सुरुवातीपासून पहा, तुम्हाला मूलाधार चक्राच्या ठिकाणी लाल रंग दिसेल. एक लाल रंगाचे चक्र दिसेल. नंतर आणखी वरती यायचंय, नारंगी रंगाचे स्वादिष्ठान चक्र आहे. आणखी वरती यायचंय, येलो कलरचं मणिपूर चक्र आहे, ते फिरताना दिसेल. आणखी वरती यायचंय, ग्रीन कलरचं, हिरव्या रंगाचं अनाहत चक्र तुम्हाला दिसेल. आणखी वरती यायचंय, गळ्यामध्ये आकाशी कलरचं विशुद्धी चक्र दिसेल फिरताना. आणखी थोडं वरती यायचंय, आपलं आज्ञाचक्र म्हणजेच थर्ड आय चक्र, डार्क ब्ल्यू कलरचं चक्र तिथे फिरताना दिसेल.
देन सगळ्यात शेवटी डोक्याचा सर्वात वरचा भाग, तिथे आहे सहस्त्रार चक्र पर्पल कलरचं. पर्पल कलरची एनर्जी, एक वर्तुळ तुम्हाला तिथे दिसेल. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स फील करायचे आपल्याला. या चक्रांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये एक जागरूकता येत आहे. तुमच्या रोजच्या प्रॅक्टिसमुळे तुम्हाला हे चक्र गाईड करतील. तुमची हेल्थ सुद्धा चांगली राहील. त्याचसोबत तुमची डिसिजन पॉवर, तुमची निर्णय क्षमता सुद्धा खूप छान होईल. कोणीही झटकन डोळे उघडायचे नाहीयेत. आपलं मेडिटेशन इथे झालेलं आहे. तुम्हाला ज्या वेळेस अगदी रिलॅक्स वाटेल तेव्हा या मेडिटेशन मधून बाहेर पडायचंय. अगदी हळूहळू या मेडिटेशन मधून बाहेर यायचं. तुम्हाला जेव्हा रिलॅक्स वाटेल तेव्हा मेडिटेशन मधून हळूहळू बाहेर यायचं. तोपर्यंत चॅट घेऊया. रत्ना मॅडम म्हणतात खूप सुंदर. वीर कुमार सर पॉझिटिव्ह वाटलं, व्हेरी गुड. रश्मी मॅडम खूप रिलॅक्स अँड एनर्जेटिक फील होते. ओके, खूप छान. ओके प्रतीक्षा मॅडम, आय एम ॲट बेड रेस्ट, आय फील ॲब्सोल्युटली फाईन. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आता काय करायचंय, हँड्स रब करायचंय. ती एनर्जी आपल्या डोळ्यांना घ्यायची आहे. तसंच आपल्या सहस्त्रार चक्रावरून आपल्या संपूर्ण बॉडीवरती ही एनर्जी आपल्याला स्प्रेड करायची. यस, रेडमी नोट म्हणतात रिलॅक्स वाटतंय. संस्कृती मॅम रिलॅक्स, खूप छान. सुरेखा मॅडम थँक्यू सो मच. ओके, आता एक्सपिरियन्स शेअर करा. मी परमिशन अलाउ केलेली आहे. फक्त सर्वांनी एकत्र बोलायचं नाहीये. वन बाय वन बोला किंवा फिजिकल हँड रेस करा. मी नावं सांगते, मग त्यांनी अनम्यूट करून बोलायचंय. येस, रेश्मा मॅम, हा बोला. अनम्यूट करा मॅम. मॅम डोकं जड पडलंय आणि पाठीच्या कणा पण दुखायला लागलंय. डोकं दुखतंय, डोकं जड आधी पडलंय. दुखत होतं का? मेडिटेशनच्या आधी दुखत होतं? नाही, आधी नव्हतं. ओके, त्याचं एक रिझन सांगते. बऱ्याच जणांना असं होत असेल बघा, की मगाशी मेडिटेशनच्या आधी फार छान वाटत होतं, फ्रेश वाटत होतं, अचानक एखादा बॉडी पार्ट दुखायला लागलाय. तर हे कशामुळे होतं बघा. आपण सेशन 1 मध्ये परवा पाहिलं की नकारात्मक ऊर्जा, भावना ज्या साठलेल्या असतात, ओके, त्या वर्षानुवर्ष आपल्या बॉडीमध्ये साठलेल्या असतात आणि कुठलाही आजार डिरेक्टली बॉडीवर होत नाही, तो मनातून क्रिएट होतो. आणि जे हे मेडिटेशन थ्रू काय होतंय तुम्हाला,
की आता आपण सेवन चक्राचं मेडिटेशन केलं, मग ज्या साचलेल्या सप्रेस झालेल्या भावना असतात ना, त्या शरीरातून 7 चक्र ऑरा मधून आपल्या बाहेर पडतात, रिलीज होतात. मग रिलीज होताना काय होतं, हा हिलिंगचा पार्ट आहे, हिलिंगची प्रोसिजर आहे. ओके, रिलीज होताना कुठलाही निगेटिव्ह इमोशन्स किंवा कुठलाही प्रॉब्लेम असेल तो शरीरातून बाहेर जाताना तो ट्रिगर होतो, तो पेन करतो, दुखतोच. ओके, सुरुवातीला दुखेल, नंतर तुम्हाला बॉडीमधून 7 चक्रामधून बाहेर पडेल, त्याच्यानंतर तुम्हाला रिलॅक्स वाटेल, पण सुरुवातीला तो पेन करणार जाताना. ही एनर्जी हो. आपल्या शरीरातून 7 चक्रातून बाहेर जाताना त्रास होतो. ठीक आहे, त्याच्यामुळे मग पाणी भरपूर पिऊन घ्या मॅडम. ठीक आहे, भरपूर पाणी प्या. थँक्यू. नेक्स्ट. थँक्यू मॅम. येस, रत्ना मॅम राठोड. हा, बोला. मॅडम हा, मॅडम मला अजूनही असं वाटतंय की चक्र माझ्या डोक्यावरती फिरतंय. ओके, ते व्हायब्रेशन्स अजून पण जाणवत आहे. हो. व्हेरी गुड. हे सेशन बघून डेली याच पद्धतीने आपण सेवन चक्राचं मेडिटेशन करायचं. ओके, पाणी भरपूर पिऊन घ्या. ओके. पाणी वगैरे याच्यासाठी आहे की ती एनर्जी क्रिएट झालेली असते, ऊर्जा निर्माण झालेली असते आपल्या बॉडीमध्ये. त्याच्यामुळे काही जणांना खूप वेळापर्यंत व्हायब्रेशन फील होतात. मग ती एनर्जी आपल्याला स्टेबल करण्यासाठी, ते स्थिर करण्यासाठी म्हणून पाणी प्यायचं. ठीक आहे, भरपूर आणि पाणी पिऊन. माझ्या हातामध्ये पण व्हायब्रेट्स वाटतात आहे मला. येस, व्हायब्रेशन्स येत आहेत, मुंगे येत आहेत ना, म्हणजे ती हात एनर्जी. जोडल्यामुळे. हा. येस येस, व्हेरी गुड, खूप छान. नेक्स्ट. येस, कोण आहे, हँड रेज करा, फिजिकल किंवा झुमचे हँड रेज करा किंवा अनम्यूट माझं करून ते बोला. होत नाही हँड रेस. मॅडम, मी कधी पण जेव्हा पण मेडिटेशन करायचा प्रयत्न नाव करते, सांगा तुमचं प्लीज. एक नाव सांगा. थोडी वेळ चांगलं म्हणजे मी त्याच्यामध्ये असते. नंतर थोड्या वेळाने ना मला एकदम झोप येऊन जाते. ओके. खूप वेळा मी जेव्हा पण मेडिटेशन केलं तसं होतं. आता पण असं झालं, थोडा वेळ मी होते, नंतर मला एकदम झोप लागली, मग नंतर परत थोडा वेळ मी मेडिटेशनच्या तुमचा आवाज मला ऐकू यायला लागला. कोण असं आहे, म्हणजे नॉर्मल आहे का ते? कोण आहे, आमचं नाव सांगा ना मॅडम तुमचं. रश्मी. सरनेम काय मॅम. रश्मी शहा. ओके मॅडम, कशामुळे होतं माहितीये का, तुम्ही मेडिटेशन डेली करता का. हो, मी रोज करते. हा, मग तेव्हाही असं झोप वगैरे आल्यासारखं होतं का तुम्हाला, की रोज विचार येतात. रोज होतं. हो हो हो. आणि कुठल्या वेळेत करता असंच मॅम होतं. मेडिटेशन. हा. कुठल्या वेळेत मेडिटेशन करता. मी कधी सकाळी कधी दुपारी. ओके. मग काय होतं मॅडम, जेव्हा तुम्ही बिगिनर लेवलला असाल तर प्रॉब्लेम होतात. तुम्ही म्हणता की डेली मेडिटेशन करता, तर शक्यतो असं नाही व्हायला पाहिजे की प्रत्येक वेळी मेडिटेशन मध्ये झोप येते. एका तुम्ही सर्टन अशा लेवलला पोहोचता, मेडिटेशन डेली करत असेल तर तुम्हाला झोप पण नाही लागत. ठीक आहे, आणि ओके. विचार पण येत नाहीत. बिगिनर लेवलला असाल तर मग हजारो विचार आपल्या डोक्यामध्ये येतात, पण ज्यांना मेडिटेशनची सवय आहे तर आपोआपच अशा स्टेजला तुम्ही पोहोचता जिथे झिरो थॉट्स असतात तुमचे, कुठलेच विचार ओके. डोक्यात येत नाही. मग त्याच्यामुळे तुम्हाला मेडिटेशनची सवय लागण्यासाठी सुरुवातीला युट्यूबवरती एखादं छानसं म्युझिक असेल किंवा एखादा मंत्रजाप असेल, तो मंत्रजाप करत करत मेडिटेशन करा. सो तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल. ठीक आहे, काही दिवसानंतर ते म्युझिकची पण गरज नाही उरणार. ठीक आहे. ओके. 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 नेक्स्ट. थँक्यू. नेक्स्ट. थँक्यू मॅम. येस, योगिता मॅडम, काही बोलायचंय का, हँड रेज आहे. येस, वर्षा मॅडम बोला. मला मूलाधार चक्र आणि स्वादिष्टान चक्र तिथे सेन्सेशन जाणवलं जास्त. ओके. हा. मग छान आहे मॅडम. आणि असं काही नाहीये की एखादं चक्र मला दिसलंच नाही, तिथे सेन्सेशन जाणवलं नाही म्हणजे काय माझं ऍक्टिव्ह नाहीये का, बॅलन्स होत नाहीये का, असं काही नसतं. आज आपण फर्स्ट डे करतोय तर सगळेच चक्र, त्याचे कलर्स, ती एनर्जी फील व्हायलाच पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये. हळूहळू प्रॅक्टिसने ते होत जाणार आहे. ओके, त्यामुळे डोक्यामध्ये अशी शंका नाही घ्यायची, मला चक्र नाही दिसलं किंवा व्हायब्रेशन फील नाही झालंय म्हणजे ते हील होत नाहीये का, असं काही नाहीये. ठीक आहे, खूप जरा छान. जास्त जाणवले असं मिळालं. व्हेरी गुड, खूप छान. येस, नेक्स्ट. ओके, कोणाचा काही प्रश्न शंका आहेत का. येस, रतन मॅडम. रतन पोकळे मॅडम. मॅडम अनम्यूट करा ना, एक सेकंड. अनम्यूट करून बोला मॅम, आवाज येत नाही. येस, रश्मी मॅम बोला. रेश्मा. मॅम मला
कोणता चक्र होतं विसरले मी. इथला चक्र डोक्यावरचा अजून पण जाणवतोय आणि गरगरल्यासारखं होतोय सारखा. ओके, नाही पाणी पिऊन घ्या मॅडम, भरपूर रिलॅक्स करा. ओके, हो. काही नाही, ते व्हायब्रेशन, ती एनर्जी जाणवत असते आपल्याला मॅडम. ओके. म्हणजे आता जागची जर असं उठले तर मला असं वाटते मला चक्कर येते की काय आहे, असं एकदम चक्कर म्हणूनच येतात. म्हटलं पाणी भरपूर पिऊन घ्या. ओके, डोंट वरी, ती एनर्जी फील होत असते आपल्याला, आपल्या बॉडीमध्ये प्रवाहित केली ना आपण, त्यामुळे. ठीक आहे. ते येस. सगळ्यात जास्त ते मला जास्त जाणवलं, बाकी नाही एवढं, पण लास्ट वाला सगळ्यात जास्त जाणवलं. अच्छा, तुम्ही डेली करता का मेडिटेशन वगैरे? नाही, मी म्हणजे याच्या पहिले पण नाही आणि आता पण जस्ट तुम्ही आता जेव्हा बसवलं ना त्याच वेळेस माझ्या मोबाईल मध्ये नेटवर्क नव्हतं. आताच मी म्हणजे परवाचं पण नाही झालंय माझं. आणि अच्छा. आता हा मी आता जस्ट बसलेच होते हे सुरू झालं तेव्हा. परवाचं पण मॅडम रेकॉर्डिंग बघून दोन्ही सेशन करून घ्या. परवाचंही हो. मेडिटेशन. ठीक आहे. ओके, हो नेक्स्ट चालेल. कोण? रतन मॅडम, रतन पोकळे. हॅलो. हॅलो मॅम. विशुद्धी. हा, बोल. विश- विशुद्धी चक्राचं करताना घशात फील करायचं की पाठीमाग पुढे करायचं मॅडम. पुढे पुढे. करा. हा. थँक्यू येस. थँक्यू. थँक्यू. हॅलो नेक्स्ट कोण मॅम. आहे? हा, मी हा. अनुष्का निलेकर. मला येस. असं फील झालं नाही, म्हणजे मी करत होते ना, तुम्ही त्या त्या ठिकाणचे ते कलर, तर ते मला जाणवलं नाहीये. म्हणजे मला असं झोप लागते लगेच, पण ते विशुद्ध चक्र वगैरे ते आता ते कलर मला दिसत नव्हते. म्हणजे मग त्याच्यावर काय प्रॉब्लेम, माझं होत नाहीये का, काही प्रॉब्लेम कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, नाही काही माझं? टेन्शन घ्यायची गरज नाही. मी जस्ट आता सांगितलं, एखादा कलर नाही दिसला, व्हायब्रेशन नाही फील झाले तरी काही प्रॉब्लेम नाही. आपण फर्स्ट टाइम करतोय की नाही, सो सवयीने ओके. तुम्हाला होईल. ते हळूहळू ते चक्रास ती एनर्जी फील व्हायला लागेल. दररोज करा, ती एनर्जी फील होईल. हळूहळू ते चक्राचे कलर्स पण तिथे दिसू लागतील. ओके, सो काही प्रॉब्लेम ओके. नाही. ठीक आहे. ते सेन्सेशन नाही जाणवले तर ती एनर्जी तिथे आहेच ना, ती तिचं काम बरोबर ओके. करत असते. ओके, सो डोंट वरी. नेक्स्ट. थँक्यू मॅम. थँक्यू. खूप चांगलं वाटलं मॅडम मेडिटेशन केल्यानंतर. कोण आहे मॅडम, रिलॅक्स. नाव प्लीज? श्यामल पडगिलर. ओके ओके, बोला. खूप छान वाटलं मेडिटेशन केल्यानंतर, एकदम रिलॅक्स वाटली बॉडी. ओके ओके, थँक्यू सो मच मॅम. तर प्रत्येकाने डेली बेसिसवर हे आपले चार्ज करायचे. हार्डली 15 मिनिटं लागतील. रेकॉर्डिंग आहे आपल्याकडे, ते बघून घ्या. ठीक आहे. मूलाधार चक्रापासून सहस्त्रारपर्यंत प्रत्येक चक्रावरती ऍटलिस्ट तुम्ही 4 ते 5 मिनिटं वेळ द्या. ठीक आहे. तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर जास्त वेळ करू शकता. अगदीच वेळ नाही, पण 2-2, 3-3 मिनिटं आपण काढू शकतो प्रत्येक चक्रासाठी. हो ना, 20 मिनिटं आपण मॅडम माझं थोडं काढू. स्किनचा 24 तास. प्रॉब्लेम वाटत आहे, तर काय करावं लागेल? काय? स्किनचा प्रॉब्लेम वाटत आहे, असं मध्ये मध्ये आहे ना, पोटाला मध्येच मणिपूर खाज. चक्राला हील करा. पहिले तर तुम्ही आता काय करा, बिगिनर लेवलला आहात, सो सगळ्या 7 चक्रांना हील करा दररोज. ठीक आहे. अच्छा. त्याच्यातून आणखीन एखादा पर्टिक्युलर प्रॉब्लेम, तुला एक्स्ट्रीम लेवलचा कुठला प्रॉब्लेम आहे, तो कुठल्या चक्रामुळे ते बघा आणि ते चक्रावरती फोकस करून त्याला सेपरेट 10 मिनिटं तरी हिलिंग द्या. ठीक आहे. अच्छा. ओके. येस ओके मंजिरी मॅडम, थँक्यू ओके, सो थँक्यू. मच. चलो, तर आता आणखी कोणाचे प्रश्न असतील तर प्लीज ग्रुपवरती विचारा. ठीक आहे. तिथे तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. रेकॉर्डिंग पण हे तुम्हाला मिळून जाईल. ओके.